आगामी विधान परिषदेच्या चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पूर्व विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं आहे. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू झाल्याची चर्चा आहे. 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू आहे असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. भाजपचे 100 नगरसेवक आमच्या संपर्कात आहे असा दावा सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. निवडणुका म्हणजे उत्सव झालेला आहे. आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आहेत. त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे त्याने हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा. आताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे. एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे आणि मोठमोठे उमेदवार आहेत. जो काही आता रेट खुलला गेला तो एक 15 लाख रुपयाचा रेट उघडल्याची माहिती आमच्याकडे आहे. आता 15 लाख रुपये एका नगरसेवकाला दिल्यानंतर त्यांना वाटतं की आता हे उत्सवच झाला आहे, मोठी दिवाळीच झाली आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये 15-15 लाख रुपये देऊन जर एका मतासाठी निवडणुका होत असतील तर मला वाटतं या लोकशाही भविष्यात शिल्लक राहील की नाही हा खरा प्रश्न निर्माण होतो आहे. आमचा उमेदवार अद्याप ठरलेला नव्हता. काही लोकांना चला फिरून या आणि म्हणून टोकन 5-5 लाख रुपये दिल्याची माहिती माझ्याकडे आहे. 15 लाख रुपये एका मतासाठी म्हणजे किती रुपयाची निवडणूक आहे? ही 100 कोटीची निवडणूक आहे. तर विजय वडेट्टीवार यांच्या आरोपावर भाजप नेते परिणय फुके यांनी काय म्हटलंय बघूया. बिलकुल नाही, काही पळापळी कोणती सुरुवात झाली नाही. 85% आमच्याकडे संख्या असल्यावर कशाला पळापळी करायची गरज?